नमस्कार लाडक्या विद्यार्थ्यांनो, आदरणीय पालकांनो, तसेच शिक्षक बंधू भगिनींनो, आपणा सर्वांचे देवकृपा अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आता आपण भाग 7च्या माध्यमातून 10 नंबरचा स्वर, याचे स्वर चिन्ह अर्धाचंद्र ॲ, याचा आपण बारकाईने सराव करूया. या व्यंजनामध्ये मिसळून कसा उच्चार होते ते बारकाईने पहा. क क मध्ये अर्धाचंद्र मिसळला क्या, ख मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास ख्या, गणपती ग याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळला ग्या, घर घ याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळला घ्या, चमचाच याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळला च्या. याचा सराव बरोबर वारंवार करून पाहायचा, उच्चार स्पष्ट करून पाहायचा, म्हणजे आपल्याला समोर वाचण्यामध्ये लिखाणामध्ये अडचण येणार नाही. छत्रीच याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळला छ्या, जहाज याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळला ज्या, झबलाझ याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळला झ्या, टरबूज त याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळला त्या, ठसाठ याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास ठ्या, डमरुड याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास डॅ, ढगढ याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास ढ्या, बाणन याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास न्या, तराजूत याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास त्या, थवाथ याच्यामध्ये ह्या, द मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास द्या, ध मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास ध्या, नळन याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास न्या, पतंग प याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास प्या, फणस फ याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास फॅ, पॅन, फॅन, नॅप अशा तऱ्हेचे शब्द तयार होतात मराठीमध्ये. ब ब मध्ये ब्या, ब्या, बॅट, भ भटजी भ मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास भ्या, म म मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास म्या, य मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास या. बारकाईनं ऐका आणि तुम्ही सुद्धा सराव करा. र मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास ऱ्या, ल मध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास ल्या, वजन व याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास व्या, शाळा श, शा, षटकोन श, शा, ससा स, स्या, हत्ती ह, हा, बाळ ळ्या, क्षत्रिय क्ष याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास शा, आणि ज्ञानेश्वर ज्ञ याच्यामध्ये अर्धाचंद्र मिसळल्यास ज्ञा. अशा तऱ्हेचा उच्चार होते. याचा व्यवस्थित सराव करा. तर विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या, या ॲ या स्वरापासून बनलेल्या अक्षरापासून पूर्णच इंग्रजीयुक्त शब्द बनतात. ॲ आणि अ हे 2009 साली आपल्या वर्णमालेत आले आणि स्वरसंख्या झाली 14. सुरुवातीला स्वर होते 12, हे 2 यामध्ये आले आणि स्वरसंख्या 14 झाली. त्याचबरोबर ॲ आणि अचा या स्वर मालिकेमध्ये नंबर अर्थात क्रमांक माहीत असणे गरजेचं आहे. कोणत्या क्रमांकावर येते ते. ॲ हा 10व्या क्रमांकावर येतो, तर अ हा 13व्या क्रमांकावर येतो. क्रमांक याच्यासाठी लक्षात ठेवायचं की हे जर का क्रम आपल्या लक्षात राहिले तर 14 खडी आपल्याकडून चुकणार नाही. ॲ आणि अ
हे 2 आधुनिक स्वर आहेत, कारण की हे अलीकडे आलेले आहेत. 2009 साली आपल्या वर्णमालेत आलेले आहेत आणि आपण स्वीकारलेले आहे. त्याचबरोबर ॲ आणि अला आपण आदत्त स्वर म्हणतो, इंग्रजीयुक्त स्वर म्हणतो. आदत्त स्वर म्हणजे इंग्रजीतून आपण हे दत्तक घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इंग्रजीयुक्त स्वर यासाठी आपण याला म्हणतो की ॲ आणि अ पासून सगळे इंग्रजीत शब्द बनतात. ॲ पासून जे शब्द बनतात ते इथं पाहूया आणि अ पासून बनणारे शब्द आपण त्या भागामध्ये पाहूया. तेव्हा ॲ पासून बनत असलेले शब्द बारकाईने पहा. कॅट, गॅप, च्या पासून चॅट, डॅ पासून डॅड. हे जे आहे याचे पूर्ण अर्थ निघतात. डॅट, नॅप, फॅट, फॅन, बॅट, मॅट, रॅट, लॅब, लॅब म्हणजे प्रयोगशाळा, वॅट, त्याच्यानंतर हॅट, हॅट म्हणजे टोपी. तर अशा तऱ्हेने यापासून जे बनतात ते पूर्णतः इंग्रजीयुक्त शब्द बनतात. तर अशा तऱ्हेने याचा सराव व्यवस्थित करा. मला आशा आहे की हा भाग तुम्हाला चांगल्या तऱ्हेने कळाला असेल. तेव्हा पालकांनो, तुम्ही आपल्या मुलांकडून सराव करून घ्या आणि त्याचबरोबर आपणास मी विनंती करतो की हा व्हिडिओ आवडल्यास ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तर इथे आपण थांबूया. धन्यवाद.